अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा घेतला होता, परंतु कोकाटेंचा राजीनामा घेतला जात नाहीये, त्याच्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं विरोधकांकडून. कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही. एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे, अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. वक्तव्य आलेलं आहे ते म्हणतात सरपंचांची यादी घेऊन बसणार आणि 100% निधी हा भाजपच्या लोकांना मिळणार आणि उभाटा गटाला 0% निधी मिळेल. लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत. ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील. छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक उभारण्यात येत आहे, गेले 30 वर्ष झाले स्मारक घडले, तर कुठेतरी दुर्लक्ष होते का असा सवाल उपस्थित केला जातो. नाही, मला असं वाटतं की अर्धवट माहितीनं काहीतरी ब्रीफिंग झालेलं आहे. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी 5 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अजून 20 कोटी रुपयाची तरतूद छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपल्याला करायची आहे. परंतु मला आपल्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट फक्त सांगितली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकदा रत्नागिरीमध्ये यावं. या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर हा प्रत्येकाला असला पाहिजे, तो आमच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा, वाईट ट्विट करण्याचा आणि सोशल मीडियाच्या आधारे बदनामी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची अद्दल घडवली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीला धनंजय मुंडे, त्यानंतर कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीने हे आरोप आहेत, कुठेतरी महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्ष आहात, 2 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, चक्रव्यूहात अडकते दिवसेंदिवस. मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा विषय वेगळा आहे, माणिकराव कोकाटेंचा विषय वेगळा आहे. संतोष भिसेच्या बाबतीमधले शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांची आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, ते फाशावर चढले पाहिजे, आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कोकाटेंच्या बाबतीमध्ये सांगितले की अभ्यास नसताना त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. अनेक नेते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार अशा चर्चा आहेत, पुण्यातून असेल, कोकणातून असेल. आणि आता रवींद्र दंगेकर जे माजी आमदार आहेत, त्यांनी स्टेटस ठेवला आणि त्यांच्या उपरणं आहे. काय अर्थ समजायचा पुण्यामध्ये मिशन? मला असं वाटतं की रवींद्र दंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे, थोडा हलका फुलका प्रश्न, राजकीय बरेच सामने रंगतायत. कॅज्युअल प्रश्न काय नेमकं मंत्री उदय सामंतचा प्लॅन काय उद्याचा? तुम्ही क्रिकेट रसिक आहात. सध्या आपल्या माध्यमातून राजकीय देखील भारत पाकिस्तानच सुरू आहे. सकाळी पाकिस्तानचा एखादा प्लेअर आमच्यावर टीका करतो, आम्ही त्याला उत्तर देतो. त्याच्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये भारत जिंकला पाहिजे ही आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि त्या पद्धतीनं इंडियाची टीम अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करून जिंकेल याची खात्री आहे. आणि वेळ मिळाला तर मी नक्की ही मॅच बघेन. सर, आज सुरेश नाही, ते तुम्ही ठरवा, मी नाव घेतलं नाही. सर, आज सुरेश धसमचा जोगला पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर, महायुतीतल्या मंत्र्यांवर, महायुतीतल्याच नेता वाद करताना पाहायला टीका करताना पाहायला मिळणार आहे. नेमकं महायुतीत काय चालतं? खरं सांगू का, एक मंत्री म्हणून नाही, एक सर्वसामान्य माणूस म्हणून सांगतो की तिथं नक्की काय चाललंय हेच कळत नाही. त्याच्यामुळं प्रकृतीसाठी सुरेश धस साहेबांनी घेतलेली भेट, त्याच्यानंतर कालची पत्रकार परिषद, आजचं मस्सा जोगचा